ग्रीन झोनमध्ये रेड कॅटेगरीचा प्रकल्प कसा घेतला, असा थेट सवाल उपस्थित करत स्थानिक नागरिकांनी विराज प्रोफाईलच्या विस्तारीकरणाविरोधात तीव्र भूमिका घेतली. बोईसर विधानसभेचे आमदार विलास तरे यांनी सुद्धा या जनसुनावणीला तीव्र विरोध दर्शवत जनसुनावणी रद्द करावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले. सूर्या नदीचे पाणी आणि परिसर वाचवण्याची हाक स्थानिकांनी जोरदारपणे दिली असून ग्रीन झोनमध्ये रेड कॅटेगरीचा प्रकल्प लादला जात असल्याचा आरोप करण्यात येतो. शेतकरी आणि स्थानिकांच्या आरोग्याचा तसेच त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असतानाही प्रशासन आणि सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. प्रदूषणामुळे केवळ मानवी आरोग्यावरच नव्हे तर परिसरातील जीवजंतू, पशुपक्षी आणि नैसर्गिक संतुलनावरही गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. सूर्या नदीचे पाणी दूषित झाल्यास संपूर्ण परिसराच्या जीवनवाहिनीलाच धोका निर्माण होईल असा इशारा देत हा प्रकल्प तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात येते. बोईसर पूर्व भागातील मानगाव आणि आजूबाजूच्या भागात आधीपासूनच प्रदूषणाचा गंभीर प्रश्न असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत आणि अशा परिस्थितीत तब्बल 104 एकरांवरील विस्तारीकरणाचा प्रस्ताव पुढे आणल्याने संताप अधिकच वाढलाय. वायू आणि पाण्याच्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा दावा करत हा प्रकल्प पूर्णपणे रद्द करावा अशी मागणी संघर्ष समितीकडून करण्यात आली. दरम्यान उद्या या प्रकल्पासंदर्भात 8 तारखेला जनसुनावणी होणार आहे. मात्र प्रचंड विरोध असतानाही प्रशासन ही जनसुनावणी रेटत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय. पेसा कायद्याचे उल्लंघन होत असल्याचाही गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला असून गरज पडल्यास न्यायालयीन लढा देण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर या जनसुनावणीत मान परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कंपनीला विरोध करावा म्हणून संघर्ष समितीने आवाहन केले. दुसरीकडे कंपनीकडून मात्र आधुनिक तंत्रज्ञान वापरून प्रदूषण होणार नाही तसेच स्थानिकांना रोजगार दिला जाईल असा दावा करण्यात आला आहे. आता या वादग्रस्त प्रकल्पावर प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार आणि स्थानिकांच्या आक्रोशाला न्याय मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विराज कंपनीच्या नव्याने विस्तारीकरणाच्या संदर्भात जनसुनावणी 8 तारखेला आयोजित केली आहे आणि त्या संदर्भात ग्रामस्थांचं असं आहे का कुठल्याही प्रकारे आम्हाला विश्वासात नाही घेतलेल्या स्थानिक बॉडीला म्हणजे जी ग्रामपंचायत चालतो त्या ग्रामपंचायतीला सुद्धा विश्वास नाही घेतलेलं, स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात नाही घेतलेले, स्थानिक बांधवांना, आदिवासी बांधव असतील किंवा जे कोणी स्थानिक आहेत त्यांना विश्वासात नाही घेतलेला आणि अशा पद्धतीत घाईघाई त्यांनी 8 तारखेला ते परवालाच त्यांनी जनसुनावणी घेतली आणि त्याचबरोबर तीही विराज कंपनीच्याच मालकी जागेत घेतलेली आहे. तशी घाईघाई जनसुनावणी घेतली आहे. जनतेचा विरोध मोठ्या प्रमाणात असून सुद्धा जनसुनावणी घेतली आणि जनतेने मागणी केलेली आहे, स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केलेली आहे ही जनसुनावणी थांबवण्यावी. अशाच पद्धतीने मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आज पत्र दिलेलं आहे आणि सांगितलं आहे का जी 8 तारखेची जनसुनावणी आहे ती तात्काळ थांबवावी आणि जनतेला विश्वासात घेऊन पुढील उपाययोजना आखाव्यात या दृष्टिकोनातून मी मागणी केली.